जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण TY BSc कम्प्युटर सायन्स आणि TY BCA सायन्स 2019 क्रेडिट पॅटर्न या विद्यार्थ्यांच्या SPPU समर एक्झाम 2024 बाबत आपण निकालाबाबतची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत. यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचा निकाल दिसत नाही, तो का दिसत नाही, तसेच रिझल्ट लेजर कधीपर्यंत येऊ शकतं, फोटोकॉपी कधीपासून सुरू होणार आहे, जे विद्यार्थी फेल झाले त्यांनी पुढे काय करावे, तसेच पुढील परीक्षा कधी होणार आहे आणि SYचा निकाल कधी जाहीर होऊ शकतो आणि जे फायनल इयर विद्यार्थी पासआउट झाले आहे त्यांना नेमकी किती पर्सेंटेज भेटले हे कसे कॅल्क्युलेट करायचे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नंतरच तुम्ही चॅट बॉक्समध्ये जे काही तुमचे महत्त्वाचे प्रश्न असतील ते टाका. अदरवाईज सर्व विषयांची माहिती किंवा तुमच्या मनातल्या शंका आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, SPPU समर एक्झाम 2024 ज्या झालेल्या आहे त्यात आज दिनांक 11 जून 2024 रोजी TY BSc कम्प्युटर सायन्स आणि TY BCA सायन्स या दोन वर्गांचे निकाल विद्यापीठांनी जाहीर करून दिले. त्याची माहिती मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये दिलेलीच होती. इथे ह्या जे काही दोन लिंक आहे त्या दोन लिंकच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, तुमचा निकाल बघू शकता. निकाल बघण्याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा सगळ्यात प्रथम निकाल हा जाहीर झालेला आहे. तर तुम्ही निकाल काय करू शकता, जो काही लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा, तुमचं सब्जेक्ट सिलेक्ट करा, तिथे सीट नंबर टाका, मदर्स नेम टाका, तुम्हाला तुमचा रिझल्ट हा शो होईल. तर ज्या विद्यार्थ्यांचा निकाल दिसत आहे त्यांना काही अडचण येणार नाही. तर ते विद्यार्थी काय करू शकतात, आपला निकाल व्यवस्थितरित्या बघू शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की काही विद्यार्थ्यांचा निकाल दिसत नाही. नेमके याचे काय काय कारण असू शकतात. नंबर 1 महत्त्वाचं कारण की ज्या विद्यार्थ्यांवर कॉपी केस झालेली आहे अशा विद्यार्थ्यांचा निकाल दिसणार नाही. दुसरं महत्त्वाचं कारण आहे, जे विद्यार्थी आत्ता TYला आहेत बट ज्यांचा SY BSc कम्प्युटर सायन्स किंवा BCA सायन्सचा एखादा सब्जेक्ट बॅकलॉग राहिलेला असेल आणि तो त्यांनी आत्ता दिलेला असेल तर त्यामुळे सुद्धा अशा विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होणार नाही. कारण SYच्या आणखीन पेपरची मार्क एंट्री झालेली नाही किंवा पेपर तपासणी बाकी आहे, ती लवकरच होईल आणि त्याच वेळेस त्यांचा SY आणि TY असे दोन्हीही निकाल त्यांचे काय होतील बघता येणार आहे. म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांचा निकाल दिसत नाही की जे विद्यार्थी आत्ता TYला आहे बट त्यांचा SYच्या तिसरा सेम किंवा चौथा सेमचा जो काही विषय होता तो त्यांच्या हॉल तिकीटमध्ये आहे आणि त्या विषयांचा पेपर त्या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे, म्हणून त्यांचा निकाल आत्ता SYचाही दिसणार नाही आणि TYचाही आत्ता दिसणार नाही. तो थोड्याच अवधीमध्ये किंवा थोड्याच कालावधीमध्ये तो दिसून येईल. सरते शेवटी आपण बघणार आहे की SYचा निकाल कधी जाहीर होईल त्याबद्दलची माहिती आपण देणार आहेत. ओके, सो त्यामुळे या विद्यार्थ्यांचा निकाल काय होणार आहे, दिसणार नाही. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचा एक मनामध्ये प्रश्न येईल, सर मी सगळे ऑल सब्जेक्ट पास आहे तरीसुद्धा निकाल काय झालेला आहे, फेल झालेला आहे. तर अशा विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा प्रॉब्लेम काय आहे की तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटमध्ये चेक करा की तुमच्या ह्याच्यात GR2A ते GR9A असे काही सब्जेक्ट्स दाखवलेले असतील. हे एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट्स आहे आणि या एक्स्ट्रा क्रेडिटच्या सब्जेक्टमधून त्यांना पुरेसे क्रेडिट मिळाले नाही. म्हणजे जे काही FYचे 4 क्रेडिट मिळणं अपेक्षित होतं आणि SY आणि TY मिळून 4 क्रेडिट मिळणं अपेक्षित होतं, असे 4 आणि 4 8 क्रेडिट जर का त्यांचे पूर्ण झालेले नसतील तर त्यांच्या निकालात ऑल सब्जेक्ट पास असून देखील फेल येणार आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, आपल्या महाविद्यालयात परीक्षा अधिकाऱ्यांशी भेटायचं आहे. परीक्षा अधिकारी विद्यापीठाशी संपर्क करतील आणि तिथे जाऊन त्यांच्या त्या एक्स्ट्रा क्रेडिटच्या बॅचेसचे मार्क भरण्याची विनंती करतील. विनंती त्यांची मान्य केल्यानंतरच त्यांना काय करता येतील, ते मार्क भरता येतील आणि त्यांनी मार्क भरल्यानंतर 8 दिवसाच्या आत त्यांचा निकाल हा अपडेटेड होईल आणि मग त्या विद्यार्थ्यांचा निकालामध्ये पासआउट येऊ शकतं. कधी कधी रिझल्ट लेजरमध्ये विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो की स्टुडंट्स आर नॉट कम्प्लिटेड द मॅन्डेटरी क्रेडिट. ओके, अशा पद्धतीचा रिमार्क आला तर त्या विद्यार्थ्यांनी देखील काय करायचं, परीक्षा विभागाला भेटायचा आणि क्रेडिटच्या संदर्भात जे काही कामकाज केलेलं आहे त्याचा रिपोर्ट करून त्यांना मार्क भरण्यासाठी विनंती करायची आहे. ओके, सो आपण आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी प्राध्यापक विचारत आहे की रिझल्ट लेजर कधी येणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो,
तुम्हाला माहिती असेल की 1 जून 2024 रोजी TY-BCOMचा निकाल हा जाहीर झाला आणि या TY-BCOMचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज दिनांक 11/6/2024 आलं, तरीसुद्धा TY-BCOMचं रिझल्ट लेजर विद्यापीठाने अवेलेबल करून दिलेलं नाही. त्याच पद्धतीने TY-BSCचा निकाल हा देखील जाहीर झाला आणि TY-BSC आज कम्प्युटर सायन्सचा देखील निकाल जाहीर झाला, BCA सायन्सचा निकाल जाहीर झाला, तरी देखील त्यांचे रिझल्ट लेजर विद्यापीठाने जारी केले नाही. ते लवकरच येत्या 15 तारीख ते 20 तारखेच्या दरम्यान येतील. लवकर कदाचित आले तर उद्या पण येऊ शकतात, एखाद्या 2 दिवसात पण येऊ शकतात. रिझल्ट लेजर आल्यानंतर त्याची महत्त्वाची अपडेट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि त्याच्यात दिवसभरातले जे काही मेसेज सकाळपासून संध्याकाळपर्यंत टाकले जातात, तर एक 5 मिनिटाचा वेळ काढून ते मेसेज काळजीपूर्वक बघत जा. जेवढे तुमच्याशी निगडीत असतील तेवढे काय करा, ॲक्सेप्ट करा, बाकीचे तुम्ही इग्नोर केले तरी चालेल. पण आपण सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मेसेजेस आपण शेअर करत असतो. ओके, तर रिझल्ट लेजर कधी येईल, तर आलं तर एखाद्या 2 दिवसात पण येईल, अदरवाईज 15 ते 20 तारखेच्या दरम्यान येऊ शकतं. ते कधी येईल हे काय माझ्यावर डिपेंड नाही, विद्यापीठांनी पाठवल्यानंतरच ते आपल्याला काय होतील, दिसून येणार आहेत. तर त्याची माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण देणारच आहोत. ओके, त्यानंतर आपण पुढची माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे की आपली TY-BSC कम्प्युटर सायन्स आणि BCA सायन्स यांची फोटोकॉपी कधी स्टार्ट होणार आहे. आज दिनांक 11/6/2024 आहे आणि पुढच्या 8 दिवसात त्याची फोटोकॉपी सुरुवात होते. ओके, जसं की एक्झाम्पल आहे 1/6/2024ला TY-BCOMचा निकाल जाहीर झाला आणि त्यांची फोटोकॉपी 8 जून 2024 रोजी सुरुवात झाली. तसंच तुमचं BSC कम्प्युटर सायन्स किंवा TY-BCA सायन्स या वर्गाची देखील फोटोकॉपी ही पुढच्या 8 दिवसामध्ये म्हणजेच मॅक्झिमम 15 तारीख किंवा 17 तारखेच्या आसपास स्टार्ट होऊ शकते. लवकर सुरू झाली तर आपण त्याची माहिती तुमच्या टेलिग्राम चॅनलला आपल्या टेलिग्राम चॅनलला तसेच यूट्यूब चॅनलला आपण देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण रिझल्ट लेजर आणि फोटोकॉपीबद्दल माहिती घेतल्यानंतर आता आपण सगळ्यात महत्त्वाचा जो काही विषय आहे की जे विद्यार्थी आत्ताच्या परीक्षेत फेल झाले त्यांनी पुढे काय करावं, तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचे 2 पर्याय तुमच्यापर्यंत आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की आपण रिझल्ट लेजर चेक करावं. जर का फोटोकॉपी स्टार्ट होण्याच्या अगोदर रिझल्ट लेजर आलं तर त्यामध्ये तुम्ही इंटरनल, प्रॅक्टिकल आणि युनिव्हर्सिटी एक्झाम यामध्ये कुठे मार्क्स कमी पडले किंवा कुठे काहीतरी ॲब्सेंट वगैरे दाखवलं गेलं असेल तर ते एकदा काळजीपूर्वक चेक करा. जर का तुम्हाला जसं की आता विद्यार्थ्यांना 15 मार्काचं इंटरनल असतं, 35 मार्काची युनिव्हर्सिटी एक्झाम असते आणि कदाचित काही विषयाला 50 मार्काचं प्रॅक्टिकल किंवा 100 मार्काचं प्रोजेक्ट किंवा प्रॅक्टिकल असतं. तर यामध्ये बघा, 15 मार्काला तुम्हाला पासिंगसाठी किमान 6 मार्क पाहिजे, 35 पैकी पासिंगसाठी तुम्हाला 14 मार्क पाहिजे, म्हणजे तुम्हाला एकूण 50 पैकी किमान 20 मार्क पाहिजे. बट इंटरनलला 6 मार्क तर पाहिजे आणि एक्सटर्नलला 14 मार्क तरी पाहिजेनच. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला पासिंगचा क्रायटेरिया आहे. ज्या विषयाला प्रोजेक्ट सपोज प्रॅक्टिकल किंवा प्रोजेक्ट 50 मार्काला असेल त्यासाठी 20 मार्काला पास आहे आणि जर का प्रोजेक्ट काही 100 मार्काचे असतील तर त्यासाठी तुम्हाला 100 पैकी 40 मार्काला तुम्हाला पासिंगला आहे. तर ओके, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय पर्याय आहे की रिझल्ट लेजर बघणं आणि कुठे कमी मार्क पडलं ते तुम्ही बघू शकता. जर काय एखादा विद्यार्थी ॲब्सेंट असेल तर त्याला फोटोकॉपी टाकता येत नाही हे आपल्याला माहिती आहे आणि फोटोकॉपी ही इंटरनल, प्रॅक्टिकल यासाठी अवेलेबल नाही. तर जे विद्यार्थी फेल झाले, पहिला पर्याय आहे की त्यांनी रिझल्ट लेजर चेक करावं, आपले मार्क कुठे कमी पडले ते बघावं. दुसरा जो काही ऑप्शन आहे तर त्यांनी काय करायचं आहे, फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला अप्लाय करायचं. बट फोटोकॉपीला अप्लाय करण्यापूर्वी अगोदर तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये किती मार्क्स पडले ते चेक करा. म्हणजे जर का 14 मार्काला पासिंग होतं 35 पैकी, तर तुम्हाला जर का 10 आणि 12 मार्क पडलेले असतील आणि फोटोकॉपीमध्ये तुम्हाला जर का जाणून आलं की पेपर फक्त एक्झामिनरनीच चेक केलेला आहे, तर तुम्ही काय करा, तो रिव्हॅल्युएशनला टाका. पण जर का तुमचा पेपर एक्झामिनर आणि मॉडरेटर अशा दोघांनी चेक केलेला आहे आणि तरी तुम्हाला 10 ते 12च मार्क पडलेले असतील, तर मला नाही वाटत की तुमचे 14 मार्क्स होतील. पण तरी लक बाय चान्स तुम्ही त्याला काय करू शकता, अप्लाय करू शकता. म्हणजे तुम्हाला मी दुसरा पर्याय या ठिकाणी सांगितला. जे विद्यार्थी फेल झाले त्यांनी 1 नंबर ऑप्शन आहे की रिझल्ट लेजर बघणं, दुसरा पर्याय आहे तो म्हणजे त्यांनी फोटोकॉपीला टाकणं आणि तिसरा जो काही पर्याय आहे तो म्हणजे त्यांनी काय करावं, बॅकलॉग एक्झामचा फॉर्म भरावा. काय करायचा, फेल झालेल्या विद्यार्थ्यांनी बॅकलॉग एक्झामचा फॉर्म भरायचा आहे. आता पुढील परीक्षा कधी होणार आहे,
तर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या परीक्षा या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे. त्यामध्ये सरासरी 21/10/2024 पासून या परीक्षा सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. थोडीशी तारीख कमी जास्त होऊ शकते. यासाठीचे परीक्षा फॉर्म हे ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणतः सुटू शकतात. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या वीकच्या पुढून हे परीक्षा फॉर्म सुरुवात होण्याची शक्यता आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशन या प्रोसेसला किमान 2 महिन्यापर्यंतचा कालावधी लागतो. लवकर लागला तर त्याबद्दल आपण निश्चितच माहिती तुम्हाला देत असतो. मुळामध्ये काय आहे बघा, आता तुमचा आज निकाल लागला तर पुढे काय काय होऊ शकतं एक टेंटेटिव्ह मी तुम्हाला शेड्यूल सांगतो. इथे तुम्हाला मी शेड्यूल सांगतो. 1 मिनिट. बघा इथे तुमचा 11/6ला काय चालू झालेला आहे, रिझल्ट लागलेला आहे. तर कदाचित सपोज 15 किंवा 17/6ला काय होतील, फोटोकॉपी स्टार्ट होतील. तर फोटोकॉपीला ॲप्लिकेशन करण्याची लास्ट डेट म्हणजे टोटल ड्युरेशन 10 दिवस असतो. म्हणजे धरून चला की 25 ते 27 किंवा 25 ते 26 जूनपर्यंत तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय करू शकता. पुढील 10 दिवसात तुमच्या लॉग इनला काय होईल, फोटोकॉपी येऊन जाईल. म्हणजे धरून चला की 5 जुलैपर्यंत तुमची फोटोकॉपी काय होईल, तुमच्या लॉग इनला तुम्हाला दिसून येईल. नंतर 5 जुलैपासून तर एकतर 12 किंवा 15 जुलैपर्यंत तुम्हाला रिव्हॅल्युशनला अप्लाय करता येईल. त्यानंतर पुढच्या 1 महिन्याच्या आत म्हणजे मॅक्झिमम 30 दिवसाच्या आत काय करावं लागणार आहे, फोटोकॉपीचे म्हणजे रिव्हॅल्युशनचे पेपर चेक करून त्याचे मार्क तुमच्या लॉग इनला तुम्हाला दाखवून द्यायचे आहे. तर यासाठी सुद्धा कदाचित जुलै महिन्याचा एंड पण होऊ शकतो. म्हणजे आज 11 जून आहे तर कदाचित पुढच्या महिन्यातल्या 30 जुलैपर्यंत काय करू शकतात, फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनची प्रोसेस ही सुरुवात होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला तेवढे पेशन्स ठेवणं हे गरजेचं असणार आहे. म्हणजे मी जे विद्यार्थी फेल झाले त्यांनाही मी सांगितलं आहे, निराश होऊन जाऊ नका, हताश होऊ नका. रिझल्ट लेजर चेक करा, त्याच्यात किती मार्क पडले ते बघा आणि त्या मार्कावरून तुम्ही फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनला टाका. अदरवाईज तुम्ही येणाऱ्या पुढच्या विंटर एक्झाम ज्या होणार आहे म्हणजे हिवाळी परीक्षा होणार आहे 2024च्या, ज्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होतील त्याचे फॉर्म ऑगस्टमध्ये सुटतील. तर ते तुम्ही फॉर्म भरा आणि त्या परीक्षा द्या. तर तुमचं ते वर्ष वाया जाणारच आहे, यात कुठे काही डाऊट असणार नाही. पण जे विद्यार्थी फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनच्या प्रक्रियेमधून पासआउट होतील त्यांना वर्ष वाया जाण्याची शक्यता नाही येणार. ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्या परीक्षेचे फॉर्म किंवा परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये माहिती देत असतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनल हा तुम्ही निश्चित काळजीपूर्वक बघत जा आणि त्यामध्ये जॉईन व्हा. इतर विद्यार्थ्यांना देखील त्यामध्ये सहभागी व्हायला सांगा. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे की SYचा निकाल कधी जाहीर होणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचा निकाल हा कंटिन्युअस चेक करत राहा. जवळजवळ पेपर तपासणीचं काम हे 90-95% होत आलेलं आहे. फक्त मार्क्स एंट्री करणं बाकी आहे. त्यामुळं मला वाटतं की पुढच्या 8 दिवसामध्ये तुमचा निकाल हा जाहीर होऊ शकतो. शक्यतो 20 ते 25 जूनच्या आत तुमचा निकाल हा जाहीर होणारच आहे, यात कुठे काही शंका असणार नाही. लवकर जाहीर झाला तर त्याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलला देणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो निश्चित आपण हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सरतेशेवटी पुन्हा सांगतो की BEAचा रिझल्ट येणं बाकी आहे. PGच्या ऑल फॅकल्टीचा निकाल येणं बाकी आहे. तसेच BEचा निकाल येणं बाकी आहे. हे सर्व निकाल 20 जूनपर्यंत लागण्याची शक्यता आहे. काही निकाल हे जून महिन्याच्या लास्ट वीकला देखील लागतील. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.